मी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा कार्याध्यक्ष आहे। महाराष्ट्रातले जवळजवळ 2 लाख साखर कामगार 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर निघालेले आहेत। हे जाण्याचं कारण म्हणजे गेल्या 31 मार्चला कराराची मुदत आमच्या संपलेली आहे आणि 7-8 महिन्याचा कालावधी होऊन उलटला तरी शासनाला काही तिची जाग आलेली नाही। 7 ऑगस्टला साखर कामगारांनी महाराष्ट्रातल्या 50,000 साखर कामगारांचा मोर्चा साखर आयुक्तालयावर काढला। आम्हाला वाटलं एवढा मोठा मोर्चा काढल्यावर साखर कामगारांची त्रिपक्षीय कमिटी गठीत होईल, परंतु ती काय शासनाला काही जाग आली नाही। म्हणून 14 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या वतीनं जनरल काउन्सिल घेतलं आणि त्या जनरल काउन्सिलमध्ये कामगारांनी एवढा मोठा रेटा लावला की 16 डिसेंबरपासून महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने बंद करा, नाहीतर आमच्यावर अन्याय होईल, अशा प्रकारची भूमिका कामगारांनी त्या ठिकाणी मांडली। आणि म्हणून आम्ही आता संपावर जात आहोत। आमच्या त्रिपक्षीय कमिटीची वेतनवाढीचे कराराची मुदत संपलेली आहे। ताबडतोबीनं ही चर्चा सुरू करावी, कमिटी नेमावी आणि वेतनवाढीच्या संदर्भातली चर्चा सुरू व्हावी। महाराष्ट्रातल्या साखर कामगारांचं जवळजवळ 700-800 कोटी रुपये थकीत वेतन आहे, ते सुद्धा ताबडतोबीनं मिळालं पाहिजे। रोजंदारी कंत्राटी कामगार आहेत, त्यांना सुद्धा कारखान्याच्या सेवेत सामावून घेतलं पाहिजे। अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन जवळजवळ 35 ते 36 मागण्या घेऊन आम्ही या संपात उतरलेलो आहोत आणि हा संप अतिशय यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये आम्ही यशस्वी करणार आहोत आणि सरकारला यासाठी आम्ही जाग आणणार आहोत। हा संपाच्या निमित्तानं एवढंच मी या ठिकाणी सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।